नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाची गुरुकिल्ली मॉक टेस्ट सिरीज फॉर ग्रुप बी अँड ग्रुप सी कंबाईंड प्रिलिम एक्झाम 2023 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। सो मित्रांनो, टेस्ट क्रमांक 4 मधल्या अर्थव्यवस्था विषयाचं मित्रांनो आपल्याला विश्लेषण पाहायचं आहे। टेस्ट क्रमांक 4 विषय कोणता आहे? अर्थव्यवस्था। सो बघा मित्रांनो, प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न आहे, अतिशय सोप्या स्वरूपाचा प्रश्न आहे मित्रांनो, की विचारले की खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेला रोजगार निर्मितीजनक योजना असं म्हणतात? तर मित्रांनो, रोजगार निर्मितीजनक योजना असं ज्या योजनेला म्हटलं जातं ती योजना आहे 7वी पंचवार्षिक योजना। बरोबर आहे। सो मित्रांनो, हिचा कालखंड बघितला तर 1985 ते 1990 असा हा तिचा कालखंड आहे। बरोबर आहे। सो 85 ते 90 असणारा कालखंड 7व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड आहे। याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, अन्न, रोजगार आणि उत्पादकता याच्यावरती खऱ्या अर्थाने काय देण्यात आलेला होता? भर मित्रांनो देण्यात आलेला होता। सो रोजगारावरती याच्यामध्ये भर देण्यात आलेला होता, हे देखील महत्त्वाचं आहे। आता परीक्षेला आपल्याला काय असतंय तर प्रतिमान म्हणजे ज्याला आपण मॉडेल म्हणतो, या मॉडेलवरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। 7व्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भातलं जे मॉडेल होतं मित्रांनो ते होतं ब्रह्मानंद आणि वकील यांचं, ब्रह्मानंद व वकील यांचं असणारं मजुरी वस्तू प्रतिमान। कोणतं? मजुरी। परीक्षेला मित्रांनो याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे। मजुरी वस्तू प्रतिमानाचा आधार मित्रांनो या 7व्या पंचवार्षिक योजनेसाठी होता। सो 7वी पंचवार्षिक योजना आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। कळलं? सो रोजगार निर्मितीवरती मित्रांनो प्रचंड असा भर देण्यात आलेला होता, म्हणून तिला रोजगार निर्मितीजनक योजना असं म्हटलेलं आहे। जसं 10व्या योजनेला मित्रांनो काय म्हटलं जातं? शिक्षण योजना म्हटलं जातं। कसली योजना? शिक्षण योजना किंवा लोकांची योजना म्हणून सुद्धा तिला म्हटलं जातं। लोकांची योजना, पीपल्स प्लॅन। ओके। सो 10वी पंचवार्षिक योजना विसरायची नाहीये। दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मित्रांनो मूलभूत जड उद्योगावरती भर देण्यात आला होता। महालनोबिस प्रतिमान तिथं वापरण्यात आलेलं होतं। सो 7वी पंचवार्षिक योजना मित्रांनो ज्याच्यामध्ये इंदिरा आवास योजना असेल। बघा कोणत्या कोणत्या स्कीम म्हटलं तर इंदिरा आवास योजना। बरोबर आहे। त्याच्यानंतर मित्रांनो म्हटलं तर जवाहर रोजगार योजना। बरोबर आहे का? जवाहर रोजगार योजना परीक्षेसाठी महत्त्वाच्या योजना आहे। या कपार्ट असेल मित्रांनो, कपार्ट योजना, तर ती सुद्धा योजना याच पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला दिसते। ध्यानात ठेवा, पेपरच्या दृष्टीने महत्त्वाचे। त्याच्यानंतर दशलक्ष विहिरींची योजना सुद्धा इथं दिसते। सो 7वी पंचवार्षिक योजना परीक्षेच्या दृष्टीने IMP रोजगार निर्मितीजनक योजना असं म्हटलं गेलेलं आहे, तर विसरता कामा नये। सो 46 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर उत्तर यायला पाहिजे उत्तर पर्याय 3, 7वी पंचवार्षिक योजना। क्लिअर सगळ्यांना? प्रत्येकाला क्लिअर? येस। पुढच्या प्रश्नावरती जाऊया मित्रांनो। पुढचा प्रश्न आहे, चलनवाढीच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की चलनवाढीचे अर्थव्यवस्थेवर कोणते परिणाम होतात ते अभ्यासायचं आहे। मित्रांनो पहिलं दिलंय की उद्योगांसाठी हा भरभराटीचा काळ असतो। तर मित्रांनो हे बरोबर आहे। वस्तू आणि महत्त्वाचं म्हणजे सेवांची मागणी काय होते मित्रांनो इथं? बरोबर आहे का? कारण लोकांच्या हातात मित्रांनो पैसा आहे, चलनवाढ झालेली आहे। सो वस्तू आणि सेवांची मागणी काय होते? परिणामी वाढते, कारण लोक खरेदी करतायत। बरोबर आहे। परिणामी मित्रांनो काय होतंय रे? परिणामी उत्पादन वाढतंय। बरोबर आहे का? परिणामी उत्पादन वाढतंय आणि उत्पादन वाढलं तर साहजिकच आहे उद्योगांसाठी हा भरभराटीचा काळ आहे। उत्पादन वाढतंय ना, वस्तू सेवांची मागणी पण तिकडे वाढते, परिणामी उत्पादन वाढतंय। सो उद्योगांसाठी हा भरभराटीचा काळ आहे। तर तर पहिलं यायला पाहिजे। दुसरं मित्रांनो, लोकांच्या हातात पैसा आहे, तो पैसा मित्रांनो कररूपी आपल्या तिजोरीत सरकार वाढण्याच्या तयारीत असतं। त्यामुळे चलनवाढीमध्ये मित्रांनो एकतर कर वसुलीत काय केली जाते? वाढ केली जाते। बरोबर आहे। सो कर वसुलीत वाढ सुद्धा यायला पाहिजे। बचतीत वाढ मित्रांनो, सक्तीची बचत असेल तरच वाढ, अन्यथा मित्रांनो बचतीमध्ये काय होतं मित्रांनो?
घट आपल्याला इथं दिसते. लोकांच्या हातात पैसा असेल तर लोक खर्च करायला मागतात. सो बचत परिणामी काय होते मित्रांनो, कमी होते. सो बचतीत घट आणि चलनवाढीच्या काळामध्ये मित्रांनो बेरोजगारीत वाढ होत नाही, तर बेरोजगारीत काय होते मित्रांनो, घट होते. लोकांच्या हाताला काम मिळतं मित्रांनो, तर परिणामी बेरोजगारीमध्ये घट असं असायला पाहिजे. सो या प्रश्नाचं उत्तर बघितलं तर चलनवाढीच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम म्हटलं तर फक्त अ आणि ब असं असायला पाहिजे. उत्तर पर्याय 2 उत्तर यायला पाहिजे. काय उत्तर यायला पाहिजे? उत्तर पर्याय 2. सो 47 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर उत्तर पर्याय 2 येईल. ओके. सो पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न अतिशय सोपा असणारा प्रश्न. आपल्याला अशा संदर्भातले प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला बँकिंग नावाचा अति महत्त्वाचा चॅप्टर आहे. दुसरा त्याच्या रिलेटेड असणारा RBI सुद्धा महत्त्वाचा आहे. तर पेमेंट बँकाच्या संदर्भात मित्रांनो प्रश्न विचारलाय. पेमेंट बँकांची शिफारस ही नचिकेत मोर समितीने आपल्याला केलेली दिसते. बरोबर आहे मित्रांनो. भारतातल्या पेमेंट बँका ह्या केनियाच्या धर्तीवरती आहेत. कोणत्या देशाच्या धर्तीवर? केनिया देशाच्या धर्तीवरती भारताच्या पेमेंट बँका आहे. मित्रांनो पेमेंट बँकाच्या संदर्भात म्हटलं तर एकतर हे ATM देत आहेत, बरोबर, डेबिट कार्ड पण देत आहेत, बरोबर आहे. पण मित्रांनो काय देत नाही रे, हे क्रेडिट कार्ड देत नाही आहे, बरोबर ना. क्रेडिट कार्ड करत नाही आहे, देत नाही आहे, बरोबर. सो आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ठेवी ठेवत्यात, बरोबर आहे. सो आपल्यासाठी पेमेंट बँक महत्त्वाची. तर नचिकेत मोर समितीची शिफारस आहे आणि भारतातली पहिली पेमेंट बँक मित्रांनो एअरटेलने सुरू केलेली आहे राजस्थानमध्ये 2016च्या संदर्भात. सो पेमेंट बँक आपल्यासाठी इम्पॉर्टंट. नचिकेत मोर समितीची शिफारस. दुसरं दिलंय प्रादेशिक ग्रामीण बँका. मित्रांनो रिजनल रुरल बँक ज्याला आपण RRB म्हणतो, RRBची शिफारस ही नरसिम्हन कार्यगटाची आहे, बरोबर आहे. सो नरसिम्हन कार्यगटाची शिफारस RRB संदर्भात आहे. सो RRB म्हटलं तर मित्रांनो सर्वाधिक RRB म्हटलं तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक RRB आपल्याला दिसतात, बरोबर. गोवा आणि सिक्कीममध्ये RRBच नाहीये. किंवा विजय केळकर मित्रांनो समिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे की जेने सांगितलं होतं नवीन RRB काय करा, स्थापन करू नका, तर ते सुद्धा इथं महत्त्वाचं आहे. नाबार्ड बँक म्हटलं तर मित्रांनो शिवरामन समितीची शिफारस आहे आणि 1982ला नाबार्डची स्थापना झालेली आहे. नाबार्ड कशासाठी महत्त्वाचं आहे मित्रांनो, तर अप्रत्यक्ष कर्ज पुरवठा. प्रत्यक्षरित्या नाबार्ड कर्ज पुरवठा करत नाही. सो नाबार्डची स्थापना शिवरामन कार्यगटाची शिफारस आहे, म्हणून नाबार्डची स्थापना 1982. आणि अग्रणी बँक योजना 1969 मित्रांनो नरिमन समिती ही अग्रणी बँकेच्या रिलेटेड दिसते, हे देखील इथं महत्त्वाचं आहे. सो या प्रश्नाचं उत्तर बघितलं तर 2, 1, 4 आणि 3 असायला पाहिजे. उत्तर पर्याय 1. अतिशय सोपा प्रश्न होता हा सुद्धा, अतिशय सोपा प्रश्न होता. या पण प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला यायला पाहिजे होतं. तसं 48 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर हे उत्तर पर्याय काय येईल? 1 येईल. 2, 1, 4, 3 असं उत्तर यायला पाहिजे. पुढचा प्रश्न मित्रांनो 49 नंबरचा क्वेश्चन. हा प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वाचा इथं दिसतो की योग्य विधाने निवडायचे आहे. जो पॉप्युलेशन संदर्भात मित्रांनो प्रश्न विचारलाय की लिंग गुणोत्तर म्हणजे प्रत्येक 1000 पुरुषांप्रमाणे स्त्रियांची संख्या होय, बरोबर. पुरुषांमागे असणं स्टेटमेंट खरं तर गरजेचं आहे. सो प्रत्येक पुरुषांप्रमाणे स्त्रियांची संख्या, 1000 पुरुषांप्रमाणे स्त्रियांची संख्या, तर तसं बघितलं तर हे स्टेटमेंट बरोबर यायला पाहिजे. 2011च्या जनगणनेनुसार देशात राज्यांचा विचार करता फक्त केरळ या राज्याचं लिंग गुणोत्तर 1000पेक्षा जास्त आहे. तर मित्रांनो हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. फक्त केरळ राज्याचं लिंग गुणोत्तर 1000पेक्षा जास्त आहे, ते 1084 आहे, बरोबर आहे. आता 1084 पेक्षा म्हणजे 1000पेक्षा जास्त तर आहेच. ते 2001च्या जनगणनेनुसार ते 1058 होतं. 11ला ते काय झालेलं आहे 1084 झाले. आणि दुसरं मित्रांनो आहे पुदुच्चेरी, केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीचं पण लिंग गुणोत्तर हे जास्त आहे 1000पेक्षा, ते आहे 1037, बरोबर आहे. म्हणजे हे दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट आहे महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 11च्या जनगणनेनुसार 925 इतकं आहे, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे मित्रांनो. महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर हे 929 आहे, ना की ते 925 आहे. ओके. तर हे बेसिक प्रश्न होता. अ आणि ब मित्रांनो इथलं स्टेटमेंट बरोबर आहे. उत्तर पर्याय 3 यायला पाहिजे. अ आणि ब असं या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. योग्य विधाने म्हटलं तर याच्यामध्ये मित्रांनो अ आणि ब स्टेटमेंट बरोबर आहे.
सो उत्तर पर्याय 3 येणं इथं गरजेचं आहे. आलं असेल सगळ्यांचं? ठीक आहे. पुढच्या प्रश्नावरती मित्रांनो आपण जातोय. प्रश्न पुढचा आहे आपल्यासाठी महत्त्वाच्या कृषी संदर्भातला प्रश्न आहे मित्रांनो, की पहिलं स्टेटमेंट दिलंय, खालील विधाने तपासून किंवा अभ्यासून अयोग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे. प्रश्न क्रमांक 50, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. तर मित्रांनो हे स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचं मुख्यालय हे पुण्याला आहे. वाटतं आपल्याला मुंबई, पण मित्रांनो ते पुण्याला आहे. पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. 1957ला बघितलं तर मित्रांनो काय आहे, याची स्थापना झालेली आहे. दुसरं, केंद्रीय ॲग्मार्क प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी रे, तर ती नागपूरला मित्रांनो केंद्रीय ॲग्मार्क प्रयोगशाळा स्थापन करण्यात आलेली आहे. आणि टार्गेटेड PDS म्हटलं तर मित्रांनो लक्षित सार्वजनिक वितरण व्यवस्थापन ज्याला म्हणतो, बरोबर, तर ती केंद्र शासनाने 1997ला सुरू केली. तर ही सगळी विधानं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. PDS द्वारे मित्रांनो बघितलं असेल आपण, गहू तांदूळ असेल, तेल असेल, साखर असेल, तुरडाळ असेल, बरोबर, अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टींचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. हे देखील इथं महत्त्वाचं आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था टार्गेटेड PDS ज्याला आपण म्हणतो ते 97ला सुरू झालेलं आहे. तर इथं अयोग्य स्टेटमेंट आपल्याला विचारलंय, तर इथं अयोग्य हे पहिलं स्टेटमेंट आहे. कारण राज्य वखार महामंडळाचं मुख्यालय कुठं आहे, पुण्याला ते आहे. ओके, सो या प्रश्नाचं उत्तर येईल उत्तर पर्याय 1. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे, आपल्यासाठी इम्पॉर्टंट विचारलेलं आहे की काय मित्रांनो, प्रश्न क्रमांक 51 आहे. ग्रेसमच्या तत्वासंदर्भात प्रश्न विचारले, बरोबर. खाली दिलेल्या विधानातून ग्रेशमच्या तत्वाविषयी, बरोबर, ग्रेशम्स लॉच्या विषयी योग्य ते निवडा. वाईट पैसा ज्याला आपण बॅड मनी म्हणतो, बरोबर, हा चांगल्या पैशाला अर्थव्यवस्थेतून बाहेर टाकत असतो. बरोबर आहे मित्रांनो. सो वाईट पैसा हा चांगल्या पैशाला काय करत असतो, अर्थव्यवस्थेतून बाहेर टाकत असतो. हे स्टेटमेंट बरोबर आहे, बरोबर, दुसरं नाही आहे. तर पहिलं बरोबर आहे. तर दैनंदिन जीवनामध्ये नोटांच्या वापरामध्ये ग्रेशमचं तत्व पाहायला मिळतं. बरोबर आहे का मित्रांनो, कारण खराब नोटा ह्या चांगल्या नोटांना काय करतायत, दूर सारतायत. मग तुमच्यातले बरेच जण काय करतायत मित्रांनो, चांगल्या नोटा बाजूला काढून ठेवतायत, बरोबर, खराब नोटा मात्र ती काय करतायत त्याच्यामध्ये ठेवत असतात, बरोबर, पुढच्याकडे गेलं पाहिजे. सो आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ध्यानात ठेवा. म्हणजे इथं जर बघितलं स्टेटमेंटमध्ये तर आणि क असं उत्तर यायला पाहिजे होतं. काय, ग्रेशमच्या लॉच्या संदर्भात प्रश्न विचारला. बेसिक प्रश्न आहे मित्रांनो. बॅड मनी आणि गुड मनी, वाईट पैसा चांगल्या पैशाला काय करतोय, अर्थव्यवस्थेतून बाहेर काढत असतो. आणि दैनंदिन जीवनामध्ये नोटांच्या वापरामध्ये आपल्याला साधारणतः दिसतं खराब नोटा काय करतायत, चांगल्या नोटांना दूर सारत असतात. सो या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे उत्तर पर्याय 3 आणि क. ओके, पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 52 नंबरचा क्वेश्चन आहे. अतिशय महत्त्वाचा आणि कन्सेप्च्युअल प्रश्न आहे मित्रांनो. कळतंय कसा प्रश्न आहे, कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. भारतातील शेतमजुरांच्या आर्थिक हालाकीची कारणं कोणती आहेत. भारतामध्ये, आता हा बेसिक प्रश्न आहे पण महत्त्वाचा आहे, स्टेट बोर्डातला आहे मित्रांनो, जुन्या स्टेट बोर्डमधला थेटपणे आपण घेतलंय. तर शेतमजुरांचं संघटित स्वरूप, तर मित्रांनो आर्थिक हालाकीचं हे कारण नाही आहे. संघटित ज्यावेळेस शेतकरी असतात, शेतमजूर असतात, तर ते आर्थिक हालाकीमध्ये जात नाही, कारण ते एकत्रित संघटितपणे मित्रांनो काय करतात, रोजगार उपलब्ध करतात. त्याच्यामुळे असंघटित जर असतं तर हे बरोबर असतं. तर इथं संघटितच्या ऐवजी काय असायला पाहिजे होते, आर्थिक हालाकीत म्हटलं तर असंघटित. जे शेतकरी शेतमजूर असंघटित असतात ते आर्थिक हालाकीमध्ये लोटले जातात. दुसरं महत्त्वाचं आहे मित्रांनो, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा. तर साहजिकच शेतकरी कर्जबाजारी झाला तर आर्थिक हालाकीची परिस्थिती येते, बरोबर. रोजगाराचं हंगामी स्वरूप सुद्धा कारण आहे, बरोबर आहे मित्रांनो. कारण आपण जर बघितलं तर 3 महिने 4 महिने चांगला रोजगार मिळतो, पण बाकीच्या 8 महिन्यांचं काय, तर रोजगाराचं असणारं मित्रांनो हंगामी स्वरूप हे सुद्धा आर्थिक हालाकीचं कारण आहे. आणि मिळणारा हीन सामाजिक दर्जा हे सुद्धा मित्रांनो त्याचं एक कारण होऊ शकतं. सो आर्थिक हालाकीची जर कारणं बघितली, बरोबर, तर शेतमजुरांच्या आर्थिक हालाकीच्या कारणांमध्ये शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, रोजगाराचं हंगामी स्वरूप, हीन सामाजिक दर्जा हे सगळंच्या सगळं मित्रांनो याच्यामध्ये यायला पाहिजे. म्हणून उत्तर येईल फक्त ब क ड, बरोबर आहे. सो परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, ध्यानात ठेवलं पाहिजे ब क ड. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 53 दिलेला आहे. आता या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय मित्रांनो की खालीलपैकी कोणती संकल्पना, बरोबर,
ही राष्ट्रीय नमुना पाहणीद्वारे रचली गेली आणि मान्यताप्राप्त पण ठरली आणि नियोजन आयोगाद्वारे बेकारीच्या प्रश्नातील विविधता पडताळण्यासाठी स्वीकारली गेली. तर मित्रांनो त्याच्यामध्ये एकतर सर्वसाधारण बेकारीची स्थिती आहेत, ज्याला आपण UPS स्टेटस म्हणतो, युनिव्हर्सल प्रिन्सिपल आणि सबसिडरी स्टेटस, बरोबर आहे. साधारणतः 365 डेज, बरोबर, म्हणजे 365 दिवसामध्ये किती दिवस मित्रांनो, 183 दिवस, बरोबर ना. सो 183 दिवस किंवा अधिक दिवस त्याच्यापेक्षा, बरोबर आहे. एखाद्या आर्थिक कामात जर तो गुंतलेला असेल, बरोबर, तर तो या दर्जावरती काय असतोय मित्रांनो, रोजगारीत असल्याचं मानलं जाईल. 365 दिवसामध्ये किती, 183 दिवस, बरोबर आहे. आता आपल्यासाठी महत्त्वाचं आहे वर्तमान दैनिक बेकारीची स्थिती आहे, ज्याला आपण करंट डेली स्टेटस म्हणतो, बरोबर आहे मित्रांनो. आणि वर्तमान साप्ताहिक बेकारीची स्थिती, ज्याला आपण करंट विकली स्टेटस म्हणतो. हे तिन्ही पण मित्रांनो काय आहेत, महत्त्वाचे असणारे निकष आहे असं म्हटलं तरी चालेल. CDS याच्यामध्ये 4 आहे, 4. डी फॉर काय ध्यानात ठेवायचं आहे, 4 तास, बरोबर, किमान 4 तास काम, बरोबर. सो दैनिक बेकारीची स्थिती. आणि मित्रांनो इथं वर्तमान साप्ताहिक बेकारीची स्थिती आहे, म्हणजे विकली स्टेटसमध्ये जर आपण सर्वेक्षणाचे ते 7 दिवस घेतले, बरोबर, 7 दिवसात किमान, म्हणजे एका दिवसात किमान 1 तास जर काम करत असेल तर तो रोजगारीत असल्याचं मानलं जाईल. कोणत्या स्टेटसवरती, कोणत्या स्टेटसवरती, साप्ताहिक. 7 दिवसात एका दिवसात किमान 1 तास, बरोबर आहे. इथं किमान किती तास पाहिजे, 4 तास डेली म्हटलं तर एका दिवसात किमान 4 तास. डी ध्यानात ठेवायचं, डी फॉर ABCD, A फॉर 1, B फॉर B, C फॉर 3 आणि D फॉर 4. डी म्हटलं की 4 तास विसरायचं नाही. इथं सर्वसाधारण बेकारीची म्हणजे युज्युअल प्रिन्सिपल स्टेटसमध्ये जास्त दिवस आहेत, 365 दिवस सर्वसाधारण रीती आहे, वार्षिक आहे, ओके. आणि इथं जर साप्ताहिक विचारले विकली तर ते 7 दिवस आहे आणि एका दिवसात किमान 1 तास काम, ओके. सो मित्रांनो अ ब क असं आपल्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. आणि हा प्रश्न आयोगाचा अतिशय आवडता प्रश्न आहे. याच्यावरती थेटपणे प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो. प्रश्न विचारलं तर चुकता कामा नये, ध्यानात ठेवा, ओके. सो अ ब क हे प्रश्नाचं उत्तर येईल. 53 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर पर्याय 1 यायला पाहिजे, ओके. पुढे जाऊया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे 54 नंबरचा क्वेश्चन. हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. चलनवाढीच्या काळात खालीलपैकी कोणतं राजकोषीय धोरण, आपण याच्या आधी पण मित्रांनो मॉनिटरी पॉलिसी, फिस्कल पॉलिसी याच्या संदर्भातली चर्चा केली होती. तर इथं तुम्हाला फिस्कल पॉलिसीच्या रिलेटेड प्रश्न विचारला, राजकोषीय धोरण कोणतं यशस्वी ठरेल. तर चलनवाढीच्या काळामध्ये लोकांच्या हातात पैसा आहे, तो पैसा पहिला मित्रांनो काढून घेतला जातो. तर साहजिकच आहे सरकार करांमध्ये वाढ करतं आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या हातात पैसा असल्यामुळे मित्रांनो जो काही सार्वजनिक खर्च आहे त्याच्यामध्ये काय केली जाते, कपात केली जाते, बरोबर आहे. मंदीच्या काळामध्ये मित्रांनो करांमध्ये कपात केली जाते आणि सार्वजनिक खर्चात वाढ केली जाते. सो मंदीचा काळ असेल तर मात्र तिसरं पर्याय येईल मित्रांनो. आणि जर चलनवाढीचा काळ असेल इन्फ्लेशन, तर मित्रांनो त्याच्यामध्ये दुसरा पर्याय तो यायला पाहिजे, करांमध्ये वाढ आणि सार्वजनिक खर्चामध्ये कपात. राजकोषीय धोरण आणि दुसरं मॉनिटरी धोरण याच्यावरती आपण चर्चा केली होती. राजकोषीय धोरण मित्रांनो कंट्रोल करण्याचं काम कोणाकडे आहे, हे मित्रांनो कोणाकडे काम आहे, केंद्र सरकारकडे आहे, बरोबर आहे. आणि मॉनिटरी पॉलिसी कंट्रोल करण्याचं काम कोण करतंय, ज्याला आपण चलनविषयक धोरण म्हटलं तरी चालेल. सो मॉनिटरी पॉलिसी मित्रांनो कंट्रोल करण्याचं काम करतं RBI. आणि हे नुसतं काही असेच नाही करत, तर दोघांना मित्रांनो एकमेकांना हे पूरक असते, बरोबर आहे. सो राजकोषीय धोरण कंट्रोल बाय केंद्र सरकार, मॉनिटरी पॉलिसी कंट्रोल बाय RBI, हे विसरायचं नाही. मग मॉनिटरीच्या संदर्भामध्ये काही काही मेजर्स आहेत, बरोबर. क्रेडिटच्या संदर्भात काय, क्रेडिट कंट्रोलच्या संदर्भात, तर हे सगळं आपण इथं पाहिलं पाहिजे. मग राजकोषीयच्या संदर्भात मग केंद्र सरकार काय करते, सार्वजनिक खर्चामध्ये वाढ करते, कपात करते, करांमध्ये वाढ करते, करांमध्ये कपात करते, बरोबर आहे. तर या संदर्भात या सगळ्या गोष्टी राजकोषीयच्या रिलेटेड येतील. आणि मॉनिटरीच्या रिलेटेड मग मित्रांनो क्रेडिट कंट्रोलच्या रिलेटेड मग ज्या गोष्टी आहे मग त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह या सगळ्या गोष्टी इथं यायला पाहिजे, ठीक आहे.
तर या सगळ्या गोष्टी आपण वाचल्या पाहिजे. प्रश्न थेटपणे विचारला तर कन्सेप्च्युअल प्रश्न अशा पद्धतीने विचारले जातील. तर 54 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येईल उत्तर पर्याय 2, करांमध्ये वाढ आणि सार्वजनिक खर्चात कपात. पुढचा प्रश्न मित्रांनो साधा बेसिक सोपा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेला मित्रांनो काय विचारले, लोकांची योजना तसेच शिक्षण योजना म्हणून ओळखलं जातं. बरोबर आहे. अतिशय महत्त्वाची मित्रांनो लोकांची योजना किंवा शिक्षण योजना आणि कृषी क्षेत्राला मित्रांनो बरोबर प्रेरक बळ म्हणून ज्या योजनेमध्ये घोषित करण्यात आलं ती 10वी पंचवार्षिक योजना इथं महत्त्वाची आहे. बरोबर. साधारणतः 2002 ते 2007 हा तिचा कालखंड आहे. बरोबर आहे. 2002 ते 2007 मित्रांनो हा तिचा कालखंड आहे, जिला आपण 10वी पंचवार्षिक योजना म्हणतो. लोकांची योजना पीपल्स प्लॅन असं सुद्धा त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, विसरू नका. बरोबर. तर हे वाचा, पंचवार्षिक योजना चॅप्टर वाचायचं आहे मित्रांनो. 8व्या पंचवार्षिक योजनेला काय म्हटलं गेलं जातं, 9वी पंचवार्षिक योजना महत्त्वाची आहे. यांचे टायटल काय काय आहेत, तर हे पंचवार्षिक योजनांमध्ये आपण डिटेल वाचलं पाहिजे. ही अतिशय महत्त्वाची योजना आहे. बरोबर आहे का बाबांनो. राष्ट्रीय रोजगार योजना जिला आपण म्हणतो ग्रामीण रोजगार योजना, तर ती सुद्धा याच मध्ये निर्माण म्हणजे सुरू झालेली आहे. सो लोकांची योजना म्हणून प्रसिद्ध असणारी 10वी पंचवार्षिक योजना वाचा, इम्पॉर्टंट आहे. पुढे बघूया मित्रांनो 56 नंबरचा क्वेश्चन. साधा सरळ आणि सोपा प्रश्न आहे मित्रांनो. खालीलपैकी कशाच्या मोजमापासाठी सध्या 2011 आणि 12 या आधारभूत वर्षांचा वापर केला जातो. साधा सरळ सोपा प्रश्न आहे मित्रांनो. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक ज्याचं बेस इयर 2011-12 आहे. घाऊक किंमत निर्देशांक ज्याला आपण होलसेल प्राइस इंडेक्स म्हणतो, याचं पण बेस इयर मित्रांनो 2011-12 आहे. रिसेंटली मित्रांनो रमेशचंद समिती नेमली होती की याच WPIचं जे काय बेस इयर आहे ते बदलण्यासाठी तो कार्यगट नेमला होता, रमेशचंद कार्यगट. पण ते बदललं नाही अजून, तरी अजूनही 11-12च आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्न गणनेसाठी मित्रांनो जे बेस इयर अजूनही वापरलं जातं ते म्हणजे 11-12 आहे. दिलेल्या सर्वांच्या मोजमापासाठी सध्या बेस इयर म्हणलं तर 2011-12चा वापर केला जातो. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 यायला पाहिजे. औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकावरती मित्रांनो 2004-5च्या संदर्भात अभिजित सेन कार्यगटाची शिफारस, त्यावरती ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे 2004-5च्या वेळेस. अजून 11-12च्या रिलेटेड प्रश्न विचारला नाही, तर या तीनही निर्देशांकाच्या किंवा तीनही गणनेच्या संदर्भात आपल्याला बेस इयर 11 आणि 12 इथं महत्त्वाचं आहे. सो 56 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे उत्तर पर्याय 4 अ ब क इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणता कालखंड हा हिंदू वृद्धी दर म्हणून ओळखला जातो. मित्रांनो सध्या सगळ्यात चर्चेत असणारा हा मुद्दा आहे, हॉट टॉपिक आहे. बिकॉज रघुराम राजन यांनी मित्रांनो आता रिसेंटली म्हटलंय की आता जसं भारतीयांची जी ग्रोथ रेट चालू आहे तो हिंदू वृद्धी दराकडे चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हिंदू वृद्धी दराचा कालखंड कोणता, तर मित्रांनो 1950 ते 1980 या दशकाला मित्र म्हणजे सॉरी या 30 वर्षाला काय म्हटलेलं आहे, हिंदू वृद्धी दर म्हटले. का म्हटलं मित्रांनो, तर या काळामध्ये GDPचा जो काय वाढीचा दर होता तो होता मित्रांनो 3.5%. बरोबर. GDP वाढीचा दर किती होता, 3.5%. आणि मित्रांनो दरडोई उत्पन्न वाढीचा जो दर होता तो फक्त होता 1.3%. बरोबर आहे. बरोबर आहे. तर साहजिकच आहे GDPच्या तुलनेत हा कमी आहे, म्हणून मित्रांनो याला हिंदू वृद्धी दर म्हटले. आणि ही जी कन्सेप्ट आहे ही मांडली मित्रांनो प्राध्यापक राजकृष्ण यांनी मांडलेले आहे. राजकृष्ण म्हटलं तरी चालेल. प्राध्यापक राजकृष्ण यांची मित्रांनो ती काय आहे संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. रिसेंटली सध्या चर्चेत आहे, ध्यानात ठेवा. 1966 ते 1969 हा कालखंड प्लॅन हॉलिडे म्हणून ओळखला जातो. प्लॅन हॉलिडे म्हणजे काय मित्रांनो, तर योजना अवकाश किंवा योजना सुट्टी, योजनेला सुट्टी काय म्हटलं गेलेलं आहे, योजना अवकाश किंवा योजनेला सुट्टी असं म्हटलं गेले. 66 ते 69. 78 ते 80 हा कालखंड मित्रांनो आपण कशाचा म्हणतो, हा रोलिंग प्लॅनचा आहे, म्हणजे ज्याला आपण सरकती योजना असं म्हणतो. सरकत्या योजनेचा कालखंड काय आहे 78 ते 80.
आणि 1939 ते 1946 हा मित्रांनो सहकारी चळवळीच्या, बरोबर, सहकारी चळवळीच्या पुनर्विकासाचा काळ. हां, आता सध्या चर्चेत आहे ना सहकार धोरण तयार करण्यासाठी कोणती समिती नेमली रे? अमित शहा यांनी सुरेश प्रभू समिती, सहकारी धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी. तर 66 ते 69 वरती प्रश्न विचारलेत. प्लॅन हॉलिडे, योजनेला सुट्टी. 78 ते 80 सरकती योजना, बरोबर, सरकती योजना आहे, रोलिंग प्लॅन ज्याला आपण म्हणतो. आणि 69 ते 1946 हा कालखंड सहकारी चळवळीच्या पुनर्विकासाचा कालखंड आहे. ओके, सो हिंदू वृद्धी दर प्रत्येकाला कळलं, सध्या चर्चेत आहे रघुराम राजननी म्हटल्यामुळं, बरोबर. तर आपल्यासाठी राजकृष्ण किंवा राजा कृष्ण यांची ती संकल्पना. आणि GDP वाढीचा दर साधारणतः 3.5%. या 3.5%वरती आयोगाने ऑलरेडी अगोदर प्रश्न विचारलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 3.5%, नंतर तो 5.9% आहे. म्हणजे 1981 ते 2011-12चा जर विचार केला ना आपण, ती किती मित्रांनो, दुसरा टप्पा म्हणतो आपण याला, 5.9%. हां, या दोन्ही टप्प्यांवरती प्रश्न विचारलेत. हा झाला पहिला टप्पा म्हणलं तरी चालेल, बरोबर. आणि या पहिल्या टप्प्यानंतर हा आहे सेकंड टप्पा. या सेकंड टप्प्यावरती आयोगाने प्रश्न विचारला 5.9%वरती. तर हे सगळंच आपण पाहणं गरजेचं आहे, पेपरला प्रश्न थेटपणे विचारतात. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो 58 नंबरचा क्वेश्चन जो आपल्यासाठी महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे, ती दिलेली विधानं, बरोबर, कोणत्या औद्योगिक धोरणाच्या संदर्भात लागू होतात. उद्योग चॅप्टर, त्याच्यामध्ये औद्योगिक पॉलिसी आहेत. त्यातलं सरकारने सामाजिक आर्थिक धोरणाचं उद्दिष्ट म्हणून समाजवादी समाज रचनेचं तत्त्व स्वीकारलं, बरोबर. आता प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे की जानेवारी 1955 अधिवेशन कोणतं आहे मित्रांनो काँग्रेसचं? आवडी अधिवेशन. कोणतं अधिवेशन आहे? आवडी अधिवेशन. आणि आवडी अधिवेशनाचाच हा निर्णय घेण्यात आलेला होता. ठीक आहे. यानुसार उद्योग क्षेत्राचं 3 गटांमध्ये विभाजन करण्यात आलं, बरोबर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, या अधिनियमाला आर्थिक घटना, इकॉनॉमिक कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. जसं 42व्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं, तसं मित्रांनो 1956च्या धोरणामध्ये काही औद्योगिकरित्याचे आर्थिक घटना म्हणजे काही गोष्टी काय करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो, निर्णय घेण्यात आले, म्हणून त्याला इकॉनॉमिक कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं गेलं आहे. ते 56चं औद्योगिक धोरण आहे, हे देखील इथं महत्त्वाचं आहे. कळलं? ही धोरणं मित्रांनो मग 48चं असेल, 56चं, 70चं, 91चं. 91चं तर प्रत्येकाला माहिती आहे, बरोबर, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी. पण हे बाकीचं सुद्धा थोडं थोडं किमान मित्रांनो आपल्याला पाहणं गरजेचं आहे. राहील ध्यानात. तर 58 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. उत्तर पर्याय 2, औद्योगिक धोरण अधिनियम 1956. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 59 नंबरचा क्वेश्चन आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. नीट जर वाचला असतं, पाहिलं असतं, कन्सेप्च्युअल प्रश्न आहे तो पण. तत्कालीन अस्तित्वात असलेले खालीलपैकी कोणते घटक हे नवीन आर्थिक धोरणाची आवश्यकता दर्शवतात? बरोबर. नवीन आर्थिक धोरण म्हणजे मित्रांनो नवीन इकॉनॉमिक पॉलिसी म्हटलं तरी चालेल, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी. ही का दर्शवतात नवीन? मग मित्रांनो तत्कालीन अस्तित्वात असलेले कोणते घटक असतात? एकतर आर्थिक अस्थिरता, बरोबर आहे, कर्जाचा मोकार वाढलेला भार, अकार्यक्षम औद्योगिक धोरण असेल, तर हे सगळे घटक आहे. आता इथं अनुकूल व्यापारी धोरण, जर धोरण व्यापारी अनुकूल आहे तर कशाला नवीन आर्थिक धोरण पाहिजे? बरोबर आहे. इथं अनुकूलच्या जागेवरती मित्रांनो असायला पाहिजे होतं प्रतिकूल व्यापारी धोरण. म्हणजे प्रतिकूल म्हणजे कसं मित्रांनो, असं एवढं सगळं करून सुद्धा आपल्या हातात काहीच हातात राहत नाही. म्हणजे ते जर प्रतिकूल व्यापारी धोरण असेल तर ते ठीक आहे, नवीन आर्थिक धोरणाची आवश्यकता दाखवते. पण जर अनुकूल म्हणजे चांगलं व्यापारी धोरण आहे तर ते कशाला दाखवेल? म्हणून त्याच्यामध्ये येणार नाही, त्याच्यामध्ये येणार ब क ड. काय येणार? ब क ड. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल उत्तर पर्याय 2, फक्त बकड. कळलं? सो नवीन आर्थिक धोरण आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कळलं का? नवीन औद्योगिक धोरण कधी जाहीर करण्यात आलं त्या डेटवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ती डेट पेपरला विसरायची नाही आहे. मग ती 1 जुलै किती आहे? 1991 आहे, 92 आहे? कमेंट करा. ठीक आहे. सो मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे उत्तर पर्याय 2, ब क ड. आणि यातला शेवटचा प्रश्न होता मित्रांनो, दारिद्र्य मोजण्यासाठी भारत आणि जागतिक बँक अनुक्रमे कोणती संकल्पना वापरतात?
तर मित्रांनो, भारतामध्ये दारिद्र्य मोजण्यासाठी निरपेक्ष दारिद्र्य ही संकल्पना वापरली जाते. बरोबर आहे. निरपेक्ष दारिद्र्य या संकल्पनेमध्ये मित्रांनो कोणतंही काय वापरलं जातं, एक निकष वापरला जातो ज्याच्यामध्ये मग कॅलरी मूल्य असेल, बरोबर, डॉलर क्रय शक्ती असेल किंवा स्तर असेल, बरोबर, ग्रामीण शहरी मग 2400 2100. तसं निरपेक्ष दारिद्र्यामध्ये हे निकष वापरले जातात. त्याच्यामध्ये भारतामध्ये काय वापरतात तर कॅलरी मूल्याचा समजा आपण काय केला निकष वापरला तर आपण म्हणतो ना ग्रामीणमध्ये किती कॅलरी असेल, ग्रामीण म्हटलं तर 2400 कॅलरी बाबा, बरोबर. त्याच्यानंतर जर शहरीचा विचार केला तर 2100 कॅलरीच्या संदर्भात आपण बोलतो, बरोबर. मग कॅलरी मूल्य हा निकष येतो का इथं, येतो, बरोबर आहे. तसं वर्ल्ड बँक सुद्धा मित्रांनो वापरते. कोणतं वापरते, त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर डॉलर क्रयशक्ती मित्रांनो वापरते. काय वापरते, डॉलर क्रयशक्ती वापरते. हा पण एक निकषच आहे, बरोबर. जिथं मूलभूत गरजाही भागवल्या जात नाही ते म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य. संपूर्ण दारिद्र्य हा शब्द सुद्धा एकदा वापरला आयोगाने. सो डॉलर क्रयशक्ती म्हणलं तर वर्ल्ड बँक आता किती आहे, प्रतिदिन प्रति व्यक्ती मित्रांनो आता आहे $2.15. तर याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला होता आता रिसेंटली, कळतंय का. सो सापेक्षमध्ये तर तुलनाच असते, बरोबर. सापेक्षमध्ये तर काय आहे, तुलनाच आहे. तर ते पण ध्यानात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने IMP आहे, कळलं. निरपेक्ष दारिद्र्य, बरोबर, ग्रामीण शहरी 2400 2100 निकषावरती तुम्ही ऑलरेडी काम केलेलं आहे, ध्यानात ठेवा मित्रांनो. ओके. सो निरपेक्ष दारिद्र्य भारत पण वापरत आहे आणि जागतिक बँकसुद्धा तोच निकष वापरत आहे. सो आत्ता प्रतिदिन म्हटलं तर 2.15, अगोदर तो होता $1.90 मित्रांनो, कळलं. तर सप्टेंबर 2022च्या संदर्भात चेंज झाले. तर हे प्रतिदिन आकडा ध्यानात ठेवा, 2.15 हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. निरपेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य. सो आपल्यासाठी हे सगळ्या मित्रांनो टेस्ट अतिशय महत्त्वाचे आहे. बाकी मित्रांनो अनअकॅडमी आपल्यासाठी खास घेऊन आलेली ही जी टेस्ट सिरीज आहे, हिची पहिली टेस्ट 23 फेब्रुवारीला पार पडली मित्रांनो आणि शेवटची टेस्ट 23 एप्रिलला आहे. अतिशय चांगल्या दर्जाचे मित्रांनो डिस्कशन आणि तुम्हाला टेस्ट सिरीज मिळते फक्त 500 रुपयामध्ये. यासाठी तुम्ही मित्रांनो दिलेल्या डिस्क्रिप्शनमधले लिंक वापरून तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. अतुल55 हा कोड वापरला तर तुम्हाला त्याच्यामध्ये 10% परत एकदा काय मिळेल, डिस्काउंट मिळेल. बाकी जर तुम्ही अनअकॅडमीवर नसाल तर मित्रांनो अनअकॅडमीवरती फॉलो करा. शेवटच्या राहिलेल्या 1.5 महिन्यामध्ये तुमची पोस्ट निघू शकते, प्री पास होऊ शकता. तयारी लावा, लावा ताकद मित्रांनो आणि प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला बुकना करायचा आहे. धन्यवाद. टेक केअर. काळजी घ्या. धन्यवाद. काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.